बस रे बाबा. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे हल्ली काहीतरी ते नवीन आलंय. सगळं आतमध्ये जातात, सगळे तुकडे बिकडे आतमध्ये काढता काढता नाकी नवे येतात. नंतर काहीतरी आतमधल्या आतमध्ये हुळहुळत बसतं. घरी गेल्यावर कपडे बदलताना चांद्या काढत बसायला लागतं सगळ्या. नाचता येईल का असं? या वयातच हे नाच बरे आहेत. आपलं काहीतरी साला वेडं वाकडं होऊन जायचं. आज विधानसभेची निवडणूक लागली आणि शिरीष सावंत हे तुमचे उमेदवार म्हणून आणि होणारे इथले आमदार म्हणून तुमच्या समोर दिलेले आहेत. या सगळ्या मुंबईच्या सगळ्या धकाधकीमध्ये त्या ट्रॅफिक मधनं वाट काढत 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 कसं यायला होतं ना. आणि या दिवसाला 2-2, 3-3 सभा लावतात संध्याकाळच्या, आणि सकाळी सभा होत नाहीत त्या. सकाळी शहरामध्ये तशा सभा होत नाहीत, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तशा होतात. पुरता शहराचा विचका झालेला आहे, विचका. ज्यांच्या हातामध्ये गेली 25, तू काय काय झालं तुझं राज? काय मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण नंतर चर्चा करू त्याच्यावर. ज्यांच्या हातामध्ये गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामधनं शहराचा तर विचका झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बंद उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासताय? बरं, त्या गोष्टीचा केवढा अवडंबर. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली, आमच्याही तपासल्यात. त्यांचं ते काम करत असतात. इथे जुहू एअरपोर्टला जाताना अनेकदा 2दा-3दा आमच्याही बॅगा तपासतात. त्याच्यामध्ये काय आहे? ते रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा? आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव, कोणता अधिकारी आहेस तू, कधी नोकरीला लागला, तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन घेऊन फिरता का? मला जरा सांगा. 20-20, 25 वर्ष आता तुम्ही नोकरी करता. अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी. कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं? काय विचारायचं हेही माहित नाही. कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. आज जो सगळा आखा जो तमाशा करून ठेवलेला आहे ना या लोकांनी, माझ्याही मराठी बांधवांना, भगिनींना, मातांना माझी विनंती आहे की हे सगळं डोळसपणे गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलंय ना. अनेक लोकांना असं वाटतं. आता मी काय होतं, या निवडणुकाच्या सभांमध्ये बऱ्याचदा विषय तेच येतात. पण माझं म्हणणं आहे, मी मुद्दामून तेच काही विषय मी मुद्दामून काही मांडतोय. याचं कारण ते 20 तारखेच्या मतदानापर्यंत तुमच्या डोक्यात फिट बसावेत.
साहेब बोलून लपला की काय? हा? कुठे? अरे माझ्या तोंडावर एवढे हा, नीट बस रे बाबा. तू भाषण ऐकायला बसलायस का काय वेगळं काही करतोय? हा? हो जय महाराज. शांत बस आता. हो त्याला खाली उतरव, ते पडेल कुठून तरी खाली. काय बोलव होतो मला काय बोलव होतो? हा तेच तेच विषय. पण ते तुमच्या मनामध्ये त्या शेवटपर्यंत त्या निवडणुका होईपर्यंत तुमच्या ते आतमध्ये गेले पाहिजेत. आपण लोक अनेक गोष्टी विसरतो. काय झालंय त्या सध्याच्या सोशल मीडियामुळे ना इतक्या रोजच्या रोज धनाधन 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 बातम्या येत असतात. वेगवेगळे काही फुटेज येत असतात. सगळेजण त्या मोबाईलवरती लागलेले असतात. एके दिवशी मी बघितलं असे सगळेजण, म्हटले काय असं काय होत असेल. नंतर लक्षात आलं डान्स बार बंद झाले. ही सगळी सांगलेली सवय ही मोबाईलवरती आणतायत. पण या सोशल मीडियामुळे इतकं ते रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत की त्याच्यामध्ये अगोदरच्या गोष्टी काय घडल्या आहेत हे आपण विसरून जातो. साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्या 60 सालापासून आता 2024 पर्यंत अशा प्रकारची निवडणूक, अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था मी आजपर्यंत पाहिलेली नाही. म्हणजे साधारणपणे मला राजकारण समजायला लागलं हा भाग नाहीये, पण राजकारण उमजायला लागलं असा तो जो काळ होता तो साधारणपणे 1975 साल होता की ज्या वेळेला या देशामध्ये आणीबाणी लागली गेली आणि घरातलं वातावरण सगळं ते राजकीय आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते साधारणपणे मला अंदाज त्या सगळ्या गोष्टींचा समज नाही म्हणत मी त्याला, पण ते राजकारण मला उमजत होतं. त्याच्या अगोदरचं जे काही राजकारण आहे, त्याच्या अगोदरच्या ज्या काही निवडणुका आहेत या सगळ्या वाचलेल्या आहेत, वाचनामध्ये आलेल्या आहेत. काय काय घडल्यात गोष्टी हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण मी सगळं अख्खं वाचलेलं आहे आणि नंतरचं सगळं पाहिलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी पाहिलेला नाही. मी म्हणजे मतदारांना किती तुम्ही गृहीत धरावं याला काही मर्यादाच उरली नाही. मर्यादाच नाही उरली. ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं होतं त्याची ती क्लिप पण आहे की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना जर समजा मला दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन. त्यांची स्वतःची ते स्वतः बोलतानाची गोष्ट आहे ती. आणि 2019ची निवडणूक तुम्ही आठवून बघा. या 2019ला शिवसेना भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं हातामध्ये, संपूर्ण बहुमत. पण संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आपल्याशिवाय ह्यांची सत्ता बसत नाही म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी यांना पिळायला सुरुवात केली. एका बाजूला भारतीय जनता पक्षाला पिळत होते आणि दुसऱ्या बाजूला छुप्या पद्धतीने शरद पवार आणि काँग्रेसची बोलणी करत होते की एक तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, पण कोणीतरी एकाने द्या, आम्ही तुमच्यावर येतो. म्हणजे ज्या शिवसेनेची अख्खी हयात ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात गेली त्यांच्याशी मुख्यमंत्री पदासाठी म्हणून उद्धव ठाकरे छुप्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होते.